नागरिकांनाही होईल। आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत, मजुरांसाठी देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांना ओळखपत्र देणार। म्हणजे ते असंघटित आहेत, त्यांचं कुठेही मोजमाप नाही आहे, पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील। त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे काय त्यांना काय फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे। त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प जो आहे हा आपण लक्ष्मीची पावलं येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना, तसं हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवणसारखं 76 कोटीचा मोठा प्रकल्प, त्याचबरोबर आपलं मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, फ्लायओव्हरसाठी, अनेक बुलेट ट्रेनसाठी अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत। त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या 2.5 वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढे नेता आलं। आपली जी एक रेल्वे केली ना काय ती वंदे भारत, त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या। त्यामुळे एकंदरीत 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले। कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणतात, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली तर योजना आहे लाडक्या बहिणींची, याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल, कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा। आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल। कोविड काळ असेल या नोटबंदी असेल याच्यामुळे मोठा फटका बसला होता भारताला, त्याच्यानंतर पुढे सावरत महाराष्ट्र देखील सावरला आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे। तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल मोठा फटका बसला होता, त्यानंतर सर्व आता महागाई देखील वाढायला लागलेली आहे, अनेक दरामध्ये वाढ केलेली आहे प्रवासामध्ये, असं बघतात एकीकडे नाही। आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 12 लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे। यानंतर पुन्हा घेऊयात बजेटच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अर्थसंकल्पात निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणार अशी घोषणा करण्यात आली आहे। जनभागीदारी योजनेतून ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवणार,
आणि जलजीवन मिशन योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी पोहोचवणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामांसाठी स्वतंत्र निधी दिला जाणार आहे. शहरी सुविधांसाठी 1 लाख कोटींचा फंड देखील देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतातील जहाज निर्मिती क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. अतिविशाल जहाजांची योजनेमध्ये समावेश करणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये 2047 पर्यंत 100 गीगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. छोटे न्यूक्लिअर रिॲक्टरसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. उड्डाण योजना नव्यानं स्थापन करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुढील 10 वर्षात 120 नवीन ठिकाणं जोडणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. सोप्या पद्धतीनं व्हिसा देण्याची सोय करणार आणि व्हिसासाठीचे नियम सोपे करणार अशी घोषणाही अर्थसंकल्पातून करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी होणार आहे. वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन करण्यात आलं आहे. संशोधनासाठी 5 वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, तर संशोधनासाठी 20,000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. IIT पाटणाचा विकास करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. IITच्या 6,500 जागा देखील वाढवल्या जाणार आहेत, तर AIच्या अभ्यासक्रमासाठी भारतामध्ये 3 केंद्र उभारली जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी नव्या कर रचनेनुसार मध्यमवर्गीय युवाओं के लिए खोल दिए हैं. सामान्य नागरिक विकसित भारत के मिशन को ड्राइव करने वाला है. ये बजट एक फोर्स मल्टीप्लायर है. ये बजट सेविंग्स को बढ़ाएगा, इन्वेस्टमेंट को बढ़ाएगा, कंजम्पशन को बढ़ाएगा और ग्रोथ को भी तेजी से बढ़ाएगा. मैं वित्त मंत्री निर्मला सीतारमण जी और उनकी पूरी टीम को इस जनता जनार्दन का बजट, पीपल्स का बजट, इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. साथियों, आमतौर पर बजट का फोकस इस बात पर रहता है कि सरकार का खजाना कैसे भरेगा, लेकिन ये बजट उससे बिल्कुल उल्टा है. लेकिन ये बजट देश के